छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑनलाईन खत खरेदी विक्री नोंदणीच्या नव्या प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांनी खत विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। स्मार्टफोन नसणे, ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि वेळेवर खत मिळण्याची चिंता यामुळे शेतकरी संतप्त झाले। याच पार्श्वभूमीवर सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात घुसून ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। मत मागच्या वर्षीप्रमाणे मिळालाच पाहिजे, मत मागच्या वर्षीप्रमाणे मिळालाच पाहिजे। शेतकऱ्याची हेळसांड करणाऱ्या सरकारचं करायचं काय? राज्य सरकारने खत खरेदी विक्री करण्यासाठी सुरू केलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेकांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे किंवा इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याने खत खरेदी प्रक्रिया रखडत असल्याची तक्रार आहे। नव्या अटींमुळे खत वितरणात विलंब होत असून त्याचा रोष खत विक्रेते आणि शेतकऱ्यांवर निघत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सरपंच मंगेश साबळे यांनी दिलाय। या जिल्ह्यामध्ये हा प्रयोग आम्हाला नकोय, आमचा या प्रयोगाला विरोध आहे। आम्हाला जर आपल्याला ते शक्य होत नसेल, नॅशनल लेवलला असेल तर कमीत कमी 2 महिन्याचा टाइम देण्यात यावा, शेतकऱ्याची पेरणी होऊ देण्यात यावी, नंतर हा प्रयोग लागू करण्यात यावा। आता अचानक पेरणीचा टाइम आला आणि अचानक तुम्ही लागू केलं तर कसं जमल साहेब? बाळ जन्माला आलं तुम्ही त्याला डायरेक्ट शाळेत टाकायचं म्हणून राहिले, 6 वर्षाची लिमिट आहे शासनाची, आणि तुम्ही डायरेक्ट डिजिटल ऑनलाईन लगेच लागू करवले। ते फोन पे थोडी आहे, टपरीवर जायचं, चहा प्यायची, 5 रुपये मारायचे। आणि कोणत्या शेताच्या खताच्या दुकानावर लाईनी दिसल्या तुम्हाला साहेब? कोणत्या खताच्या दुकानावर? पहिला विषय लिंकेजचा। लिंकेजला मग तालुका कृषी अधिकारी कशासाठी आहे? तालुका कृषी सहाय्यक कशासाठी आहे? तुम्हाला हे लिंकेज प्रोजेक्ट हँडल होत नाहीये का? हे दुकानदार तुमचं ऐकत नाहीये का? याचा अर्थ तुमचं सपशेल अपयश इथं दिसतंय, आणि हे अपयश लपवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवर आपण हा प्रयोग करताय, तो कदापि आम्हाला मान्य नाही। आपण हा प्रयोग तात्काळ बंद करावा, आजच्या आज करावा। आपल्या हातात नसेल तर वरिष्ठांशी कॉलवर करून आमचा संपर्क साधून देण्यात यावा। जोपर्यंत आमचं या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही। तुम्ही आम्हाला उचलून करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय झाला तर शेतकऱ्याला पुऱ्या भारतामध्ये लागू करणार आहे। हे झालं तर जबाबदारी कोण घेणार आहे? आमच्या शेतकऱ्यांची धावपळ होणार आहे, आमच्या शेतकऱ्याला खतं भेटणार नाही, तेव्हा याची जबाबदारी कोण घेणार आहे? दुसरी गोष्ट, आपण म्हणता की 8 दिवसापासून युद्ध पातळीवर आम्ही ग्राउंड लेवलला सगळे अधिकारी कामाला लावले। आज मला सांगा, कोणता कृषी अधिकारी तुमचा फोन घेतो? कोणता कृषी सहाय्यक तुमचा फोन घेतो? तालुका कृषी अधिकाऱ्यांना फोन लावा, त्यांचा फोन स्विच ऑफ। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, छत्रपती संभाजीनगरवर या जिल्ह्यामध्ये